चिकन सीख कबाब ही आपण घरच्या घरी कशी बनवायची हे बघूया आता। हे एका हातात ही स्टिक पकडायची, साधारण एवढा गोळा जितका तुम्हाला म्हणजे हे सोडलेली आहे तेलामध्ये एक स्टिक, आणि हे पलटी मारून झालं आपलं। असे मग हे आपले कबाब रेडी झालेले आहेत। हॅलो, मी प्रणशा पाडावे। आज मी घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी। त्या रेसिपीचं नाव आहे चिकन सीख कबाब। ही आपण घरच्या घरी कशी बनवायची हे बघूयात आज। बऱ्याच लोकांना हे बाहेरचं खायची इच्छा असते, पण बाहेरचं खायला मिळत नाही। काही तब्येतीच्या गोष्टींमुळे बाहेरचं खायला होत नाही, त्यामुळे आपण आज घरच्या घरी हे सीख कबाब कसे बनवायचे ते आज शिकणार आहोत। एकदम सोपे आणि खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तर चला आपण ही रेसिपी ट्राय करूया। साहित्यामध्ये आपण घेतलंय पाव किलो चिकन। हे चिकन एकदम बारीक बारीक पीसमध्ये मी कट केलंय आणि मग मिक्सरला फिरवून घेतलंय। पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही ह्याच्यामध्ये, फक्त मिक्सरला फिरवून घेतलंय। मिक्सरला फिरवल्यावर हे असं एकदम सॉफ्ट होतं, असं बोनलेस चिकन घेतलं होतं मी। हे असं एकदम सॉफ्ट होतं। आणि कोथिंबीर आणि पुदिना घेतलाय बारीक चॉप केलेला, एकदम बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेला आलं, लसूण आणि मिरची आणि लिंबू। आणि हे मसाले आहेत, ह्या मसाल्यांमध्ये मी घेतलंय काश्मीरी मिरची पावडर, घरी बनवलेला गरम मसाला, चिकन मसाला आणि तंदुरी मसाला आणि चवीनुसार मीठ आणि तेल। आता आपण सुरू करूयात बनवायला। तर मी पहिले चिकन घेते। एका बाउलमध्ये आपण सगळं चिकन टाकून घेऊया। असं एकदम सॉफ्ट चिकन होतं हे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा, हा एक कांदा घेतलाय मी, पण अर्धा आपल्याला इनफ होऊन जातो। अर्धा बस झाला, अर्धा ठेवून देऊया। आता आपण टाकूयात ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची जे एकदम बारीक चॉप केलेले आहेत ते। साधारण 7 ते 8 लसूणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या मी ह्याच्यामध्ये। एक मिरची एकदम कमी तिखट असलेली आणि अद्रक एक तुकडा, साधारण एवढा एक तुकडा घेतला होता। आणि ह्यात आपण आता लिंबू पिळून घेऊयात। आणि आता हे आपण मसाले घालूयात ह्याच्यामध्ये। आणि हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं। चम्मच सोडून हे हातानेच आपण हे करूया। चांगलं असं पीठ मळतो आपण, तसं मळून घेऊया। आणि कोथिंबीर आणि पुदिना जो कापला होता तो टाकून घेऊया। तर हे सगळं एकजीव करून घेऊयात। चांगलं पीठ मळतो तसं मळून घेऊया। हे तेल, हे 2 टेबलस्पून तेल आहे, हे आपण टाकून घेऊया। आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊया। ह्यात कोणतंही पाणी ॲड करायचं नाही। जर तुमच्याकडून बाइंडिंग नाही झालं व्यवस्थित, त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच बेसन घालू शकता, म्हणजे चांगलं बाइंडिंग व्हायसाठी। पण आता सध्या मला तरी गरज नाही वाटत आहे। एक चांगलं असं पिठासारखं मळून झालं आहे माझं, एकदम व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता। आणि घरच्या घरी हे सीख कबाब बनवण्यासाठी आपण ह्या अशा काड्या, लाकडाच्या काड्या यूज करणार आहोत। ह्या तव्यावरती व्यवस्थित राहतात। खूप मोठ्या होत्या ह्या, मी माझ्या पॅनच्या हिशोबाने त्या कट केल्या आहेत। तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता। हे कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये वगैरे मिळून जातात। हे एका हातात ही स्टिक पकडायची, साधारण एवढा गोळा जितका तुम्हाला, म्हणजे ह्याची काठी असल्यामुळे ह्याच्यावर जास्त वजन नाही राहत, त्यामुळे अगदी थोडंसंच चिकन घ्यायचं।
ह्याला असं थोडंसं लांब करायचं असं हाताने, आपण लाडू वळतो तसं. आणि ही काठी अशी ह्याच्यामध्ये डीप केल्यासारखं आतमध्ये घ्यायची आणि मग हे असं फिरवायचं आणि मग ही 2 बोटं आणि हा अंगठा फक्त ह्याला असं दाबून प्रेस करून असं वर वर करत जाईल हळूहळू, एकदम नाजूक नाजूक. हे आपले आता रेडी आहेत कबाब. तुम्ही बघू शकता माझ्या बोटांचे हे मार्क पडले आहेत. हे असेच आपण अजून सगळे करून घेऊया. चालू आहे. आता हे आपण सोडलेले आहेत तेलामध्ये एक एक स्टिक आणि हे पलटी मारून झालं आपलं. हे हळूहळू ना स्टिक फिरवायची, हळूहळू पलटी मारायची. आणि सगळ्या साईडून चांगलं व्यवस्थित शिजलं की असा गोल्डन ब्राऊन कलर येतो. असे मग हे आपले कबाब रेडी झालेले आहेत. मी ह्याच्यासोबत खायला इकडे आपण हे कांदा घेतलेला आहे. हा कांदा गोल कापून त्याच्यावरती लिंबू पिळला आणि हलकंसं मीठ आणि मसाला लावला आहे. आणि ही चटणी घेतली आहे. ही चटणी ह्याच्यामध्ये फक्त पुदिना, कोथिंबीर आणि मीठ, मिरची एवढं सगळं मिक्सरमध्ये घालून पाणी घालून चांगली फाईन पेस्ट करून घेतली आहे. ही हिरवी चटणी आहे. ही कबाब बरोबर खायला खूप मस्त लागते. हे आपले कबाब असे मस्त ज्युसी. ह्याच्यावरती हलकीशी क्रीम टाकली आहे मी. हे बनवायला खूप इझी आणि एकदम कमी साहित्यामध्ये झटपट बनतात. घरी जर का काहीतरी चांगलं खायची इच्छा झाली असेल तर हे नक्की बनवून खाऊ शकतो आपण. पण पावाबरोबर हे आणखीन जास्त चांगले लागतील. पावामध्ये ही चटणी मिक्स करून, ही चटणी लावून आणि मग हे कबाब त्याच्या पावामध्ये हे कबाब ठेवले ना की खूप छान लागतील. तुम्ही एकदा ट्राय करा हे आणि मला नक्की सांगा की कसे झाले होते. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असेच सोपे घरगुती असे रेसिपीज दाखवत जाईन. अशा चांगल्या चांगल्या रेसिपीज मी तुम्हाला बनवून दाखवत जाईन. तोपर्यंत बाय बाय. भेटूयात नवीन रेसिपी.